छत्रपती संभाजीनगर इथल्या समाज कल्याण विभागाच्या महिला अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यांकडनं घरातली कामं करून घेतली, उद्धट भाषेमध्ये शिवीगाळ करत असल्याचा गंभीर आरोप कर्मचारी महिलांनी केलेला आहे। महिला अधिकाऱ्याच्या विरोधात पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार देखील दिलेली आहे आणि याच संदर्भात या पीडित महिलांसोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय, पाहूया। छत्रपती संभाजीनगरातील समाज कल्याणच्या एका अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। घरातील कामं सांगणे, मसाज करून घेणे आणि एवढंच काय तर घरातील भांडेसुद्धा पुसायला लावणे अशी विविध प्रकारची कामं केली जायची। मात्र व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार समोर आल्याच्या नंतर त्या महिला आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या आहेत। भाऊ, काय सांगाल? तुम्ही एक समाजसेवक म्हणून त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करताय, काय भूमिका किंवा काय घडत होतं नेमकं? काल या सगळ्या माता भगिनींनी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता या नात्याने मला हे सगळी यांची व्यथा सांगितली। ते सांगत असताना त्यांनी जे काही त्यांच्यावरती जे काही कुकर्म करण्यात आलेले आहेत ते ज्या मांडत असताना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं होतं। एकंदरीत लक्ष घ्या की कुठल्याही शासकीय जो अधिकारी आहे तो अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना घरी आणून त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जर तो काम करून घेत असेल तर ही एक प्रकारची वेठबिगारी आहे, हे अमानवीय कृत्य आहेत। आंबेडकरी चळवळ यांच्या पाठीशी उभी आहे। आम्हाला कळसाले मॅडमनी पाठवलं होतं मॅडमकडे का तुम्ही तिकडे कामं करा म्हणून। आम्ही हॉस्टेलला असून तिकडे पाठवलं त्यांनी। आम्ही त्यांना नाही म्हणायचं तरी ते आम्हाला म्हणते तुम्हाला कामावून काढून टाकू। तेव्हा आमच्याकडून मसाज करून घ्यायचे, पाय दाबून घ्यायचे, पायाला लिंबू लावून घ्यायचे, भांडे घासून घ्यायचे, डबल टिबल भांडे घासून घ्यायचे, फरच्या बी घासून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या 2-2, 3-3 पाण्याने। आम्ही दोघं जण सोबत जात होतो, तर सोबत जाताना मग त्यांनी मला स्वयंपाकासाठी म्हणे तू स्वयंपाक वगैरे कर आणि वरचे कामं वगैरे ते ताई करतील। तर त्यांनी ते काम वगैरे मी स्वयंपाकासाठी होते ना, आणि थोडंसं एखादी वेळेस आपण जसं धुतल्यानंतर तसंच केलं ना त्याच्याहून पण घाणघाण शिव्या द्यायच्या। 8 ते 4 ड्युटी करायची। आमचा जायचा टाईम फिक्स असायचा पण घरी यायचा टाईम फिक्सच नसायचा, कारण की त्यांचे कामं करूनही ते आम्हाला रात्री 10 वाजता फोन करायच्या, असं काम केलं, घाणेरडं काम केलं, तुम्हाला समजत नाही का, अक्कल नाही का, मी अधिकारी आहे, एवढं घाण काम करते का। भिंती पुसून घ्यायच्या, कोणी पुसून घेतंय का सर? हे जे व्हिडिओ आहे सर, हे व्हिडिओ आम्ही काही व्हायरल केले नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही, कोणी केलं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही। आम्हाला 1.5 वर्ष झाले काम सोडून, आम्ही आता सध्याला घरीच होतो सर। आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे। ते व्हिडिओ कोणी व्हायरल केले कोणी नाही, ते व्हिडिओ बाहेर आले तेव्हा आम्ही बाहेर आलो सर। आतापर्यंत आम्ही बाहेर सुद्धा आलो नाही, आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नव्हतं सर। आंबेडकरी संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं जाते, तर दुसरीकडे आता या महिला न्याय मागतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।